कोल्हापुरात संशयास्पद जन्म प्रमाणपत्र प्रकरण. अधिकाऱ्यांची भेट घेणार किरीट सोमय्या. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 3 लाख जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली होती. ती आता रद्द करण्यात आली आहेत. काल नवीन पनवेल येथे 2 महिन्यात 2000 जन्म प्रमाणपत्रे देण्यात आली होती. कोल्हापुरातही एका गावात अशाच प्रकारे जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यासाठी आज मी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. मतदान शुद्धीकरण हा आमचा कार्यक्रम आहे. कोल्हापूर महापालिकेत 2025 मध्ये काही नोंदी करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती मी मागवली असून याबाबत 8 दिवसात अहवाल दिला जाईल, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. पाहूया ते काय म्हणतात. तो एचआयआर म्हणतो एचआयआर साठी 6 महिन्याचं टाइम टेबल आहे, म्हणजे निवडणूक आयोगाचं. आता जे त्यांनी घोषित केलं आहे की 8 राज्यात झाला, उरलेल्या 22 राज्यात 1 एप्रिल पासून सुरू व्हावं असं त्यांनी घोषित केलं आहे. ऑफिशियल ऑथेंटिक काल यांना आम्ही भेटलो तर त्यांनी सांगितलं की अधिकृत टाइम टेबल टेंटेटिव्ह आहेत, ते निवडणूक आयोगच घोषित करणार. त्यात सगळ्यांसाठी हा एक चांगला विषय सगळ्यांसाठी आहे, कारण की जनजागरण आणि इन्व्हॉल्वमेंट लागणार आहे. पहिल्या 3 महिन्यात ज्यांची नावं मतदार यादीत आहे 2002 आणि 2026 म्हणजे हे 2 टुडे, त्या सगळ्यांना मतदार आयोगात म्हणजे निवडणूक आयोगातर्फे संपर्क केला जाणार आणि ज्यांना करेक्शन करायचं असेल त्यांनी करून द्यावं. ज्यांचं नाव 2002 मध्ये नव्हतं त्याच्या संदर्भात थोडी त्यांच्याकडून आणखीन माहिती मागितली जाणार की तो इथलाच आहे की बाहेरचा आहे. अशा प्रकारचे 2 भागात होणार. दोन्ही एकत्रित सांगतो. आता मी जातोय ना ताई, म्हणजे काय होणार, मग इमॅच्युरिटी माझी सिद्ध होणार. ऑफिसर बसलेत, त्या गावच्या लोकांना पण बोलवलं आहे. गावची लोक म्हणजे अधिकारी. ओके, म्हणून तिथे